माझे पैसे असे बिखरले। ए बूम नका टाकू। यामध्ये आदिवासी बांधवांचा अन्नत्याग आमरण उपोषण सुरू आहे आणि या कार्यक्रमाला सुजाता आंबेडकर पोहोचलेले आहेत। सुजाता आंबेडकर इथल्या आदिवासी बांधवांना संबोधित करतायत। कुठल्याही परिस्थितीमध्ये मागणी मान्य झाल्याशिवाय मागे हटायचं नाही असं सुजाता आंबेडकर यांनी म्हटलंय। पुण्यामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे। या कार्यक्रमाच्या वेळेस एका आदिवासी बांधवाची प्रकृतीही खालावली होती। त्याला उपचारासाठी आता रुग्णालयात दाखल केलेले आहे। आदिवासी बांधव पुण्यामध्ये उपोषणाला बसलेले आहेत। या उपोषणाच्या वेळेस एका आदिवासी बांधवाची प्रकृती खालावली। आपल्या सोप्या मागण्या होत्या। सर्वात पहिले की जिथे जिथे आदिवासी हॉस्टेल असेल विद्यार्थ्यांसाठी तिथे तिथे एक चांगल्या दर्जाचं मेस झालं पाहिजे, ही आपली पहिली मागणी होती। दुसऱ्या बाजूला गडचिरोलीमध्ये ज्या आदिवासी विद्यार्थिनींना साप चावला होता आणि ज्यांचं त्याच्यामध्ये मृत्यू झाला, त्या विद्यार्थिनींच्या कुटुंबाला 1 कोटीची मदत ही सरकारकडनं दिली पाहिजे आणि त्यांच्या घरातल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली पाहिजे, ही आपली दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी आहे की आदिवासी कोट्यामध्ये आदिवासींचं सर्टिफिकेट वापरून जे भामटे घुसखोर फिरले त्यांचा सर्टिफिकेट रद्द करा आणि आदिवासींचं आरक्षण आणि आदिवासी विद्यार्थ्यांचं आरक्षण हे फक्त ओरिजिनल आदिवासींना मिळायला पाहिजे, डुप्लिकेट कोणीही नको। आपली चौथी मागणी याच्यामध्ये हे आहे की आज इकडच्या सरकारने एक महत्वाचा मुद्दा मांडलाय की विद्यार्थी जे आदिवासी विद्यार्थी जे सरकारच्या वसतिगृहामध्ये राहतात, हॉस्टेलमध्ये राहतात, त्यांना आंदोलन करण्याचा कोणता अधिकार नाहीये। सर्वात पहिले जे सरकार म्हणतं की यांना अधिकार करण्याचा कोणताही अधिकार नाहीये, त्या सरकारचा आम्ही धिक्कार करतो आणि त्यांना हेच सांगून ठेवतो की आज इकडे मुख्यमंत्र्यांना आमची बाजू मांडायला लागते, मुख्यमंत्र्यांना आमच्याबद्दल बोलायला लागतंय। उलटे मंत्री जे आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांना आपला इश्यू घेऊन जायला लागतोय, कारण आज विद्यार्थ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। आणि आपण दिल्लीमध्ये दाखवलंय, नेपाळमध्ये दाखवलंय, झारखंडमध्ये दाखवलंय की जेव्हा इकडचा विद्यार्थी आंदोलनावरती उठतो तेव्हा सरकारला त्यांच्याशी बसायला लागतं, बोलायला लागतं आणि आपल्या मागण्या ऐकायला लागतात। म्हणून जेव्हा सरकार सांगतं की कोणत्याही वसतिगृहातला राहणारा विद्यार्थी आंदोलन करणार नाही, आपण त्या सरकारचा GR उडून लावू आणि आपण इकडेच आंदोलन करू। आणि आपली ही शेवटची मागणी आहे की जिथे जिथे वसतिगृह आहेत तिथे तिथे सगळ्या चांगल्या फॅसिलिटीज उपलब्ध झाल्या पाहिजेत। असे कितीतरी आदिवासी विद्यार्थी वसतिगृह आहेत, हॉस्टेल्स आहेत, जिथे बेसिक साफसफाई होत नाही, जिकडे चांगला खायचा दर्जा मिळत नाही, जिकडे स्वतः एक मेस उपलब्ध नाहीये, किंवा जिकडे आदिवासी विद्यार्थ्यांना जमिनीवरती झोपायला लागतं, साधी बेड, कॉट किंवा चांगले टॉयलेट बाथरूमची सुद्धा सोय करून देत नाहीत। आणि म्हणून आमची सरकारकडे हीच मागणी आहे की जिथे जिथे आदिवासी हॉस्टेल्स आहेत त्याचा सर्वात पहिले तपास व्हायला पाहिजे, त्याचा एक ऑडिट व्हायला पाहिजे आणि जितक्या पण गोष्टी कमी आहेत, जितक्या पण फॅसिलिटीजची कमतरता आहे त्या सगळ्या फॅसिलिटीज तातडीने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, ही वंचित बहुजन आघाडीची अजून एक सरकारकडे मागणी आहे। आणि आपल्या जितक्या पण मागण्या आहेत त्या मागण्यांवरती वंचित बहुजन आघाडी ठामपणे आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे आणि या आंदोलनामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून उभं राहण्याची भूमिका आम्ही नक्की। दुसऱ्या बाजूला जाता जाता मला आपल्या सर्वांना दोनच गोष्टी सांगायच्या। सर्वात पहिली गोष्ट की मागच्या वर्षी वंचित बहुजन आघाडीने एक आदिवासी आयुक्तालय नाशिकमध्ये जे मुख्य आयुक्तालय तिकडे एक आंदोलन केलं होतं आणि त्याच्यामध्ये आमचं एकच म्हणणं होतं की या वर्षी होणाऱ्या नाशिक मधल्या कुंभमेळ्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला सरकारने चालू केलेल्या लाडक्या बहिणीसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती SC आणि ST चा फंड हा फिरवला जातो। तो SC आणि ST चा फंड कुठे फिरवला जातोय
याचं एक ऑडिट करून डिक्लेरेशन सरकारने दिलं पाहिजे आणि एससी आणि एसटीच्या ज्या विकासासाठी फंड आहे तो अजून कुठेही न फिरवता एससी आणि एसटीच्याच विकासासाठी वापरला पाहिजे ही आपली मागणी आहे. आणि जाताना